विष्णूंची मूर्ती झोपलेली शेषनागावर आणि लक्ष्मीमध्ये ब्रह्मदेव प्रसिद्धाची पेटी त्यासमोर येथे गोदावरीचं प्रगट स्थान आहे। नमस्कार, ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला दर्शन घेण्यासाठी। चला बघूया कसं आहे हे मंदिर आणि त्याआधी इथे कसं पोचायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगते आणि त्यानंतर आपण या मंदिराविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेऊया। चला तर मग। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे। हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे। पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर जवळच आहे। मंदिर प्रांगणाच्या अगदी जवळच कुशावर्तक तीर्थ आहे। आपण तिथेही जाणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नाशिक बस स्टँड वरून इथे येण्यासाठी अनेक बसेस तर अवेलेबल आहेतच, शिवाय नाशिक रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड येथून 500 ते 1000 रुपयात तुम्हाला टॅक्सी किंवा ऑटो इथे आपल्याला पोहोचू शकते। जर तुम्ही खासगी वाहनाने जाणार असाल तर मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर पार्किंग आहे। 100 रुपयात तुम्ही तुमची कार पार्क करू शकता। हे स्क्रीनवर जी उंच तुम्ही टेकडी पाहताय ती आहे त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेस असलेली ब्रह्मगिरी टेकडी। या टेकडीवर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्यादेवी यांचे वास्तव्य असल्याचे पुरावे पुराणात आढळतात। वेळेअभावी आपल्याला या टेकडीवर या खेपेला तरी जाता येणार नाही, पण पुढल्या वेळी जेव्हा मी त्र्यंबकेश्वरला येईन तेव्हा नक्की या टेकडीच्या टोकापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करेन। मंदिर परिसरात निवृत्तीनाथांची समाधीही आहे, पण तिथेही आपण यावेळेला जाणार नाही आहोत। यावेळेला फक्त आपण त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर तीर्थस्थान या दोनच ठिकाणांना भेट देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहोत आणि हा आहे इथला प्रवेशद्वार। रिक्षा चालकाने आम्हाला मंदिराच्या गेटपर्यंत सोडले। मंदिराच्या बाहेरचा परिसर पूजा साहित्याच्या दुकानांनी आणि माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला होता। माझ्यासोबत माझी 2 वर्षाची मुलगीही असल्यामुळे मी नॉर्मल दर्शन रांगेत न जाता थेट 200 रुपयाचा VIP पास घेऊन दर्शन घ्यायचे ठरवले। आताच्या डिजिटल युगात मंदिर प्रशासन हे 200 रुपये रोख रकमेतच स्वीकारते, कुठलेही डिजिटल पेमेंट ते स्वीकारत नाही। हे जरा खटकलेच। ठीक आहे, हरकत नाही, कॅश देऊन आम्ही हा पास विकत घेतला। त्यांनी रीतसर रिसिप्ट ही आम्हाला दिली। रांगेतून पुढे गेल्यावर हे भव्य मंदिर नजरेस पडले। या त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1755 ते 1786 मध्ये श्री नानासाहेब पेशवे यांनी 31 वर्षाच्या कालावधीत पूर्ण केला। हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचा अद्भुत प्रतीक आहे। मंदिराची उंची 90 फूट असून त्यास 5 कळस आहेत। हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे। या काळ्या पाषाणामुळे या मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढते। VIP पासने दर्शन अगदी अर्ध्या तासात होणे अपेक्षित होते, पण इथेही आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी, कारण पुढे जाऊन त्यांनी नॉर्मल दर्शनाची रांग आणि VIP दर्शनासाठी आलेल्या लोकांची रांग एकत्र केली होती।
मंदिराच्या आत प्रवेश करताच दोन्ही रांगा एकत्र आल्यामुळे खूप चेंगराचेंगरीचा अनुभव आला. माझ्यासोबत लहान मुलगीही होती. मी तिच्यासाठी VIP पास काढला होता जेणेकरून तिला चेंगराचेंगरीचा त्रास होऊ नये म्हणून. पण शेवटी जो त्रास व्हायचा तो झालाच. मंदिर प्रशासनाने दोन्ही प्रकारच्या रांगेचे व्यवस्थित सुनियोजित व्यवस्थापन करावे ही माझी कळकळीची विनंती आहे, जेणेकरून VIP पास घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या वयस्कर किंवा लहान मुलं सोबत असलेल्या लोकांना त्रास होऊ नये. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथल्या एका पर्वतावर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केला. तेच पर्वत पुढे ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला हा पर्वत मी तुम्हाला लांबून दाखवला. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकापासून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी इथे कठोर तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या आत प्रवेश करताच संपूर्ण मंदिर महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमून गेले होते. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे. इथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. या स्वरूपाचे हे जगातील एकमेव शिवमंदिर आहे. दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या प्रांगणात बसून आम्ही मंदिराचा परिसर डोळे भरून न्याहाळला. खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरण इथलं होतं आणि मंदिर तर खूपच सुंदर आणि भव्य वाटत होतं.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन झाल्यावर आपण येथून 300 मीटर अंतरावर असलेल्या कुशावर्त तीर्थाला भेट देणार आहोत। कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी आहे। कुशावर्त तीर्थकुंडाच्या काठावर असलेलं हे आहे श्री गंगा गोदावरी मंदिर। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी अनेक साधू संत भाविक इथे स्नान करण्यासाठी येतात। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याआधी कुशावर्त तीर्थस्नानावर स्नान करण्याची ही प्रथा आहे। कुशावर्त तीर्थकुंड भोवताली अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत। कुशावर्त तीर्थ हे 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड आहे। सन 1750 मध्ये याचे बांधकाम करण्यात आले। गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त होऊन थेट या ठिकाणी प्रगट होते। येथील पुजाऱ्यांकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कुंडात उतरण्यासाठी 15 दगडी पायऱ्या चारी बाजूने आहेत। ब्रह्मगिरीवर गोदावरीचं उगमस्थान आहे। तिथे गौतम ऋषीने तपश्चर्या करून शंकराला प्रगट केलं। तिथे शंकर भगवानाने जटातून गोदावरीचं उगमस्थान केलेलं आहे। तिथं जे गोदावरी गुप्त होते ते दुसरा पाडे गंगाद्वार तिथे गायच्या मुख येतं आणि तिथं गोदावरी गुप्त ह्या ठिकाणी विष्णूंची मूर्ती झोपलेली आहे। शेषनागावर खाली लक्ष्मी मध्ये ब्रह्मदेव कोपर शंकराची पेटी आहे। त्यासमोर येथे गोदावरीचं प्रगट स्थान आहे। असं पाणी काढा हाताने बाहेर लेफ्ट हँडने काढायचं मग दिसेल किती पाणी काढत त्यातनं गोदावरीचं पाणी कंटिन्यू चालू असतं। हेच खाली गोदावरी कुंडामध्ये जातं। त्याच कुंडामध्ये 12 वर्षात एकदा सिंहस्थ कुंभमेळा होतो। गौतम ऋषीने इथे स्नान करून वातात्मक नष्ट केलं गोदावरीचं स्थान। अच्छा। पंचारती महाआरती करतात गोदावरीची रोज संध्याकाळी 7 वाजता। महादेवी गोदावरी नमोस्तुते नमो गंगे महागंगे महापाप विनाशिनी धर्म अर्थ काम मोक्ष स्वरभि गौतम प्रिये गोदावरी नमोस्तुते गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यं मे वचो आगतः सुख संपत्ति पुण्यः तव दर्शन। मोठी तिथे गंगेचं पाणी तिथे स्पर्श करत सांजेच्या वेळी इथे गंगेचं पूजन केल्यामुळे मन भक्तिमय आणि प्रसन्न झालं। हर हर महादेव। मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।
चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी पुन्हा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते तुम्हाला लगेच समजेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन ठिकाणं घेऊन भेटेन। तोपर्यंत हर हर गंगे, हर हर महादेव।